नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुंभार स्वाती नारायण, नवभारत विद्यालय दारफळ. सब्जेक्ट आहे आजचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2. टॉपिक लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. या टॉपिकचा आपण ओव्हरलुक या स्लाइड शोद्वारे पाहणार आहोत. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 मध्ये सम लाईफ प्रोसेसेस आपल्याला सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, एक्सक्रीशन, सेन्सेशन, रिस्पॉन्स आणि या टॉपिकमध्ये आपण ज्याचा अभ्यास करणार आहोत ती म्हणजे रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला काय दिसून येते? 2 टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. फर्स्ट वी सी असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय? प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय एन ऑर्गॅनिझम ऑफ ए सेम स्पेसीज without those of gamete is called asexual reproduction. And in this reproduction new organism is exact genetic similarity is occur. त्यामध्ये टाइप्स आहेत. पहिला आहे बायनरी फिशन. बायनरी फिशन मध्ये सिंपल, ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन आहे. त्याचे एक्झाम्पल इथं आपल्याला दिसतात: अमिबा, पॅरामिशियम अँड युग्लिना. नेक्स्ट आहे मल्टिपल फिशन, जे फेवरेबल कंडिशनमध्ये घडून येते अमिबामध्ये. हे मल्टिपल फिशन इथं कसं घडून येते आपण या फिगरमध्ये पाहतोय. त्यानंतर पुढचं आहे रिप्रोडक्शन बडिंग, जे ईस्ट सेलमध्ये झालेलं आपल्याला दिसून येते. बडिंग म्हणजे काय? एक बड तयार होतो. पॅरेंट सेललाच काय होतो? एक बल्ज येतो आणि तो बड जो आहे त्या बडपासून सेपरेट काय होतो? ऑर्गॅनिझम तयार होतो. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये कसं घडून येतं? त्याचे टाइप्स इथं दिसून येतात: फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन अँड स्पोर फॉर्मेशन. फ्रॅगमेंटेशनचं एक्झाम्पल इथं आपल्याला दिसून येते स्पायरोगायरा. स्पायरोगायरामध्ये कसं फ्रॅगमेंटेशन होतं? त्याचे द बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम ब्रेक्स इनटू मेनी फ्रॅगमेंट and each fragment start to live as a independent new organism. म्हणजे प्रत्येक फ्रॅगमेंट जो आहे न्यू ऑर्गॅनिझम म्हणून काय होतो? लाईव्ह करायला लागतो. त्यानंतर रिजनरेशन मध्ये डिस्कार्डेड किंवा ब्रेकेड पार्ट जो आहे तो रिजनरेट होतो आफ्टर अ पिरियड. अंडर सर्टन कंडिशन प्लॅनेरिया ब्रेक्स इट बॉडी इनटू 2 पार्ट्स, ईच पार्ट रिजनरेट. दिस इज कॉल्ड रिजनरेशन. याचे एक्झाम्पल आपल्याला दिसून येते प्लॅनेरिया. त्यानंतर आहे बडिंग. बडिंग जे हायड्रामध्ये झालेलं आपल्याला इथं दिसून येते. त्यानंतर व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, हे आपल्याला रूट, स्टेम, लीफ किंवा बडद्वारे जे प्रपोगेशन होतं त्याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन असं म्हणतो. त्यामध्ये एक्झाम्पल दिसते स्वीट पोटॅटो, ब्रायोफायलम आणि पोटॅटो इथं आपल्याला दिसून येते. त्यानंतर स्पोर फॉर्मेशन. फंगस विल ग्रो विदिन 2 to 3 days. They have sporangia. Once the spore formed, sporangia burst and spores released, and these spores germinate in moist place and new fungal colony is formed. In this way, asexual reproduction is completed. Now, sexual reproduction. In this process, main 2 processes occur: gamete formation and fertilization. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. आपल्याला हिबिस्कस फ्लावर माहिती आहे. हिबिस्कस फ्लावरमध्ये आपल्याला हे सगळे पार्ट्स पाहायला भेटतात. त्याचप्रमाणे मेल फ्लावर, फिमेल फ्लावर असे सेपरेट फ्लावर देखील काही प्लांट्समध्ये असतात. याच्यामध्ये आपल्याला दिसतं की पेटल असेल, सेपेल असेल, मग गायनोशियम असेल, अँड्रोशियम असेल, हे सगळे पार्ट्स आपल्याला इथं पाहता येतील. त्यानंतर पॉलिनेशन जी प्रोसेस होते फ्लावरमध्ये ती कशी होते? पोलन ग्रेन्स फ्रॉम एंथर आर ट्रान्सफर्ड टू स्टिग्मा इज कॉल्ड पॉलिनेशन. आणि हे पॉलिनेशन वेगवेगळ्या प्रोसेसद्वारे होतं, जसं की वाइंड, वॉटर, इन्सेक्ट, अदर ॲनिमल्सद्वारे काय होतं? ही पॉलिनेशनची प्रोसेस कंप्लीट होते. आणि हे पॉलिनेशन जे आहे ते 2 प्रकारे फुलांमध्ये घडून येतं. एक आहे क्रॉस पॉलिनेशन आणि दुसरं आहे सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे इथं काय दिसतंय? when pollination involves only 1 flower or 2 flowers born on the same plant, it is called a self pollination. Whereas if it involves 2 flowers born on 2 plants of a same species, it is called a cross pollination.
त्यानंतर सीड जर्मिनेशनची प्रोसेस. सीड जर्मिनेशनमध्ये काय होतं, ओव्हिल डेव्हलप इनटू सीड अँड ओव्हरी इनटू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. सीड फॉल्स अपॉन द ग्राउंड व्हेन द फ्रूट्स ब्रेक अप अँड दे जर्मिनेट इन सॉइल अंडर फेवरेबल कंडिशन. अशा पद्धतीने ते सीड जर्मिनेशनची प्रोसेस होते. त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग्स. त्यामध्ये आपल्याला ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम दिसून येते. इथं फिगर आपण दाखवलेली ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची. त्याच्यामध्ये जे ऑर्गन इन्व्हॉल्व होतात, टेस्टिस असेल, व्हेरियस डक्ट असतील किंवा ग्लँड्स असतील. त्यानंतर ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, याच्यामध्ये जे ऑर्गन्स इन्व्हॉल्व होतात तिथं आपल्याला दिसून येतात. इट इन्क्लूड्स पेअर ऑफ ओव्हरीज, पेअर ऑफ ओव्हिडक्ट, सिंगल युटेरस अँड व्हजायना. आफ्टर दॅट गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट फॉर्मेशनमध्ये बोथ गॅमेट्स स्पर्म अँड ओव्हम आर फॉर्म्ड बाय मिओसिस. जे मिओसिस प्रोसेस आपण फर्स्ट टॉपिकमध्ये अभ्यासलेली आहे. त्यानंतर फर्टिलायझेशन कसं होतं, फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम इज कॉल्ड फर्टिलायझेशन. इथं आपल्याला फर्टिलायझेशन इथं दाखवलेलं आहे फिगरमध्ये. आणि महत्त्वाचं आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे की द क्रोमोझोम नंबर इन जर्म सेल्स प्रोड्युसिंग द गॅमेट्स आर डिप्लॉइड. हे आपण सगळं फर्स्ट टॉपिकमध्ये अभ्यासलेलं आहे. इट इन्क्लूड्स 22 पेअर्स ऑफ ॲटोझोम्स अँड 1 पेअर ऑफ ए सेक्स क्रोमोझोम. आपल्याला माहिती आहे 23 पेअर्स आहेत ह्युमन्समध्ये, ज्याच्यामधल्या 22 पेअर्स ह्या ज्या ॲटोझोम्स आहेत आणि 1 पेअर जी आहे ती कशी आहे, सेक्स क्रोमोझोम आहे, ज्याच्यामध्ये 44 प्लस XX और 44 प्लस XY. 44 प्लस XX जी असते ती कुणामध्ये असते तर बॉय किंवा मेलमध्ये असते आणि 44 प्लस XY जी असते ती फिमेलमध्ये असते किंवा गर्लमध्ये असते. बोथ स्पर्म्स अँड oocytes आर प्रोड्युस्ड बाय मिओसिस. इन केस ऑफ स्पर्म, process of meiotic division is completed before the sperms leave the male reproductive tract. However, in case of oocytes, process of meiotic division completes after ovulation during fertilization in oviduct. After that, development of a birth. Development of birth कशी होते इथं आपल्याला दिसून येते. The zygote formed after fertilization in the oviduct undergo repeated mitotic division and embryo is formed. It is pushed towards the uterus. It is implanted and further development occur. त्यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचे की हे लक्षात ऑलवेज रिमेंबर द मॅन इज टोटली रिस्पॉन्सिबल वेदर द कपल विल हॅव अ बॉय और अ गर्ल चाइल्ड. त्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल इथं आपल्याला अभ्यासायचे. मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जे ऑर्गन्स इन्व्हॉल्व होतात, मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये काय होतं, कोणते हार्मोन्स इन्व्हॉल्व होतात. इट इज कंट्रोल बाय FSH, LH, एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. Bleeding continues 4 to 5 days. This is called a menstruation. रिप्रोडक्शन इन मॉडर्न टेक्नॉलॉजी. मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला रिप्रोडक्शन कसं केलं जातं, म्हणजे ज्यांना मूल होत नाही अशांसाठी ही मॉडर्न टेक्नॉलॉजी यूज केली जाते. इन विट्रो फर्टिलायझेशन आहे, सरोगेसी आहे, स्पर्म बँक आहेत. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो आहे ट्विन्स. ट्विन्समध्ये आपल्याला काय दिसतंय, 2 एम्ब्रियोज डेव्हलप सायमल्टेनियसली इन द सेम युटेरस अँड 2 ऑफस्प्रिंग आर डिलिव्हर्ड. म्हणजे 2 ऑफस्प्रिंग तयार होतात म्हणून त्याला ट्विन्स असं आपण म्हणतो. मग त्याच्यामध्ये मोनोझायगोटिक ट्विन्स आहेत आणि डायझायगोटिक ट्विन्स आहेत. यानंतर शेवटचा पॉइंट आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ही सगळ्यात महत्त्वाची आहे. Because of lack of awareness affect the reproductive health due to various reasons like social customs, traditions, illiteracy, shyness, etc. Problems regarding to reproductive health arise in men, also women. Among the various sexual diseases, syphilis, gonorrhea occur in large scale in male. In women, during menstrual cycle, it is need to maintain clean time to time. अदरवाईज प्रॉब्लेम्स मे अराईज. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ त्यामुळं महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन. एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन विद इन शॉर्ट ड्युरेशन इज कॉल्ड ॲज अ पॉप्युलेशन एक्सप्लोजन. यू मे हॅव रिअलाइज्ड फ्रॉम द टेबल गिवन बिसाइड्स अबाउट फास्ट
पॉप्युलेशन ग्रोथ ऑफ इंडिया. इथं आपल्याला टेबल दिलेला आहे, त्याच्यामध्ये पॉप्युलेशन कशी इन्क्रीज होत चाललेली आहे हे इथं आपल्याला दिसून येते. आणि या पॉप्युलेशन एक्सप्लोजनवर सुद्धा आपल्याला परीक्षेला नोट येऊ शकते किंवा क्वेश्चन येऊ शकतो. धन्यवाद.